मुळात डोंबिवलीत अशी उद्यानं फार कमी आहेत आणि जी आहे ती महापालिका त्याची व्यवस्थित निगा राखत नाही आहे. त्यांची दुरावस्था आहे. कारण काही आमदार खासदारांच्या निधीतूनही विकसित केले जातात, परंतु त्याचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचं कर्तव्य आहे की ती सांभाळणं, ती व्यवस्थित त्याची देखभाल करणं. ती देखभाल केली जाते. तसेच जसे उद्यान आहेत तशी तलावांची पण अवस्था तीच आहे. ती तलाव काही ठिकाणी नुसती त्याने निर्माल्य आणि घाणीने भरलेली आहे. ती स्वच्छता आणि हे महापालिकेचं फार त्या अशा सार्वजनिक गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. जवळजवळ 17 एप्रिलला ह्याचं कॉन्ट्रॅक्ट महापालिकेकडून संपलं होतं. कॉन्ट्रॅक्टर नेमलेला होता. 17 एप्रिलला त्याचं संपल्यानंतर 17 एप्रिलपासून बंद होणार होतं. पण 17 ते 30 एप्रिल आम्ही स्वतः त्या जो सामोरती माझ्या स्वखर्चाने त्याला थांबवला होता. परंतु 1 तारीख आली. आता 1 तारीखपासून पण काही कॉन्ट्रॅक्ट ह्यांचं होत नाही आहे महापालिकेचं उद्यान सांभाळण्याचं. म्हणून आम्ही मग 1 तारखेला बाबा आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, कारण महापालिकेची ही जबाबदारी आहे. पुढे त्याच्या पगाराची जबाबदारी, काय इथे काय घडली अघटित घटना, त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे हे बंद होतं. अशी परिस्थिती आहे. कारण आता ही मे महिन्याची सुट्टी आहे. लहान मुलं खेळणार कुठे? ज्येष्ठ नागरिक वगैरे सकाळ संध्याकाळ फिरायला येतात. त्यांना हे उद्यान बंद असल्यामुळे फार कुचंबणा झाली होती गेले 8-10 दिवस. मागणी काय? मागणी काय नाही. मागणी हे महापालिकेने सातत्याने ह्याच्यावर लक्ष ठेवावं. महापालिकेने हे वास्तू या आहेत, ह्या महापालिकेच्या आहेत. ह्याची देखभाल आणि हे दुरुस्ती सांभाळावी महापालिकेने. नागरिक टॅक्स भरत आहेत. त्या टॅक्स भरण्याच्या ह्याच्यात नागरिकांना सुविधा मिळाव्या हीच आमची मागणी आहे. काय नाव आहे तुमचं? भालचंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक.